विविध भारती पुणे ठळक बातम्या. दर 10 लाखांमध्ये सर्वात कमी मृत्यूदर असणाऱ्या देशांमध्ये भारताचं स्थान कायम असल्याचं केंद्र सरकारनं नमूद केलं आहे. आरोग्य मंत्रालयानं या संदर्भात ट्विट केलं असून मृत्यूदर कमी करण्यासाठी केलेल्या विशेष उपाययोजनांमुळे रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या 500च्या आत आल्याचं त्यात म्हटलं आहे. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले धर्मगुरू गुरु नानक जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. गुरु नानकजींचे विचार लोकांना समाजसेवेची आणि उत्तम जग निर्माण करण्याची प्रेरणा देत राहतील असं पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही गुरु नानक जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे महापालिकेतर्फे राबवण्यात येत असलेल्या अभय योजनेत काल अखेर 1,01,094 मिळकतधारकांनी 307 कोटी रुपये जमा केले आहेत. यामुळे मिळकतकर विभागाचं उत्पन्न 1,155 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त विलास कानडे यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांच्या आत थकबाकी असलेल्या करदात्यांना दंडाच्या रकमेत 80% सवलत देण्यात येत आहे. आज अभय योजनेचा शेवटचा दिवस आहे. इस्लामिक परिषदेच्या ठरावातला भारताचा संदर्भ भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे. इस्लामिक परिषद संघटनेला भारताच्या अंतर्गत बाबींवर मत व्यक्त करण्याची आवश्यकता नसल्याचं भारतानं यापूर्वीच सांगितल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून यापुढे संघटनेनं अशा प्रकारचे संदर्भ देणं टाळावं अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यात भारताला काल 51 धावांनी पराभव पत्करावा लागला असून यामुळे भारतानं 3 सामन्यांची मालिका देखील गमावली आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 मिनिटांनी.